वंदे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. ज्यांची त्रिशताब्दी आहे अशा अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा करतो. या कार्यशाळेला आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे अतिशय तरुण तडफदार आमदार आणि नवनिर्वाचित ग्रामीणचे अध्यक्ष आमचे मित्र नारायणजी कुचे साहेब, त्याचप्रमाणे अतिशय संघटन कुशल असलेले महानगराचे नवनिर्वाचित अध्यक्ष भास्करराव दानवे पाटील, रामेश्वर भंडारगेजी, राजेश राऊतजी, अंगारकरजी, सिद्धिविनायक मुळेजी, सुनील पवारजी, खरेजी, आगलावेताई, पांढरेताई, पवारताई, देठेताई, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सगळे मंडलाध्यक्षांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांचं स्वागत करून माझ्या विषयाला सुरुवात करतो. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे आपण सगळेजण भाग्यवान असलेले आपण सगळे शिलेदार आहोत आणि आपल्या सर्व राष्ट्रपुरुषांचा, आपल्या भारत मातेचा कायम विचार चिंतन करीत हे राष्ट्रप्रेम प्रत्येकामध्ये वाढावं, या महापुरुषांचं सतत स्मरण आपण करीत राहावं असा विचार घेऊन काम करणारा, अशी प्रेरणा देणारा आपला भारतीय जनता पक्ष. आणि आपण सगळे भाग्यवान आहात की आपण या पक्षाचे शिलेदार आहात. मित्रांनो, नुकताच पहलगामचा दुर्दैवी तो हल्ला झाला आणि त्यानंतर जाके बोलो उस मोदी को असं ज्या आमच्या अभागिनी बहिणीला ज्या आतंकवाद्यांनी सांगितलं आणि या बहिणींचा आक्रोश आमच्या पोलादी पंतप्रधानांनी ऐकला आणि त्याला ज्या जबरदस्त सिंदूरने उत्तर दिलेलं आहे त्या आमच्या पंतप्रधानांना, आपल्या सैनिकांना वंदन करावं तेवढं कमी आहे. मित्रांनो, ही प्रेरणा सुरू कुठून झाली? भास्कररावांनी अतिशय सविस्तर विषय मांडलेला आहे. आपण पाहिलंय की मागचे 700-800 वर्ष हा यवनांनी आमचा देश लुटला. अतिशय समृद्ध असलेला, सुसंपन्न असलेल्या या देशावर वाकडी नजर केली त्या मोगलांनी, या यवनांनी आणि अतोनात लूट केली. लूट करून थांबले नाही तर आमच्या संस्कृतीवर घाला घातला. संस्कृतीवर घाला घालायचा म्हणजे काय करायचं तर त्याच्यातलं पहिलं काम त्यांचं असायचं की हा भारतीय माणूस, हा हिंदू माणूस मानतो कशाला तर देवाला. अनेक जातीपातीची विभागलेला हा समाज एकत्र येतो कुठे तर मंदिरांमध्ये. यांची शक्ती कुठे तर ती मंदिरांमध्ये. त्या मंदिरातल्या देवाला नष्ट करा, ते देऊळ तोडा, म्हणजे हा समाज विभागला जाईल हे या यवनांनी ओळखलं आणि कबरीचं आणि अकबराचं युग सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीला जो घाला घातला गेला, मग काशी विश्वेश्वरापासून तर सोरटी सोमनाथापर्यंत आपली मंदिर उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम या यवनांनी जो केला त्याला उत्तर देण्यासाठी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आणि आमचं स्वराज्य, आम्हाला आमच्या भारताचं स्वराज्य या मातीतल्या माणसाला 700 वर्षांनी कसलंही भांडवल नसताना, कसलेही शिकवण नसताना या 700 वर्षांच्या गुलामीतल्या हिंदू समाजाला जो एक आत्मविश्वास दिला ते स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी. आणि मंदिरांची उभारणी सुरू झाली. स्वराज्य आम्हाला मिळालं. छत्रपतींचा नंतरचा काळ होता संभाजीराजांचा, छत्रपती संभाजीराजांचा. आणि त्यांनी आपल्या पिताश्रींचं स्वराज्य वाढवलं. आणि त्यांच्यानंतर या औरंगजेबाने जो आमच्यावर घाला घातला, त्यानंतर कुठलंही नेतृत्व नसताना पुढची 100 वर्ष इथला मावळा, इथला मराठा लढत राहिला. मित्रांनो, तो फक्त या दोन्ही छत्रपतींच्या प्रेरणेने. आणि जे राज्य आम्हाला मिळालं, जे स्वराज्य या औरंगजेबाला इथे जे जर्जर केलं, ते या सगळ्या मराठ्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यातलं मोठं नाव आहे मल्हारराव होळकर. मराठ्यांचे सरदार, मराठे पानिपतापर्यंत ज्यांनी आपली तलवार गाजवली, दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले, असे मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर
आणि बाजीराव पेशवे म्हणजे त्यावेळेला 18वं हे शतक आहे आणि 18व्या शतकामध्ये छत्रपतींची गादी त्यावेळेला साताऱ्याला होती आणि त्यांच्या छत्रपतींच्या वतीने कारभार जो सगळा या स्वराज्याचा पाहत होते ते बाजीराव पेशवे ते पुण्यामधून हा कारभार पाहिजे आणि हा सगळा मराठ्यांचा जो आटके पार पोहोचलेला कारभार आहे त्याच्यातला एक प्रांत होता माळवा म्हणजे इंदूर आणि इंदूरचे सरदार सरंजामी जी दिलेली होती ती मल्हारराव होळकरांना बाजीराव पेशव्यांनी दिलेली होती आणि हे बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर एका प्रवास करत असताना अहमदनगर आता ज्याला आपल्या काळामध्ये आपल्याला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही त्याला नाव दिलेलं अहिल्यानगर हे अहिल्यानगर खरोखरच आपल्या भाग्याची गोष्ट आहे की आपण जे मतदान करतोय आणि आपल्या ज्या नेतृत्वाला नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी या उभयतांना जे आपण सशक्त असं सरकार आपण देतोय त्याच्यामध्ये आपल्या अहिल्यानगरासारखं जे नाव निर्माण झालेलं आहे अशा हिंदुत्व रक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात ही अहिल्यानगरचं नाव आणि त्यामध्ये असलेलं चौंडी गाव त्या चौंडी गावातून ते दोघ जण जात असताना त्यांना ही 8 वर्षाची अहिल्या दिसते बाजीराव पेशवे तिच्या सुमुखदाराच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात ती पूजा करते ती मंत्र म्हणते तिची जी एकूणच हालचाली तिचं त्याच्यावरच बोलणं आणि ते ज्यावेळेस तिला विचारतात की या पूजेचा अर्थ काय आणि ती त्या काय उद्देशाने पूजा करते हे ज्यावेळेस बाजीरावांना सांगते त्यावेळेस बाजीराव म्हणतात मल्हाररावांना की मल्हारराव त्या लेकीला आपली सूट करून घ्या आणि मल्हारराव तो प्रस्ताव स्वीकारतात मानकोजी शिंदे पाटलांची ही मुलगी धनगर समाजाची आणि ते त्यांच्याकडे हा बोलणी करतात विवाह करतो पुण्यामध्ये विवाह केला जातो बाजीराव पेशवे मोठी पिदागी म्हणजे मोठी आहेराची रक्कम या लग्नामध्ये यांना देतात आणि एका पाटलाची मुलगी चौकी गावातून होळकर घराण्याची सूड होते इंदुरामध्ये जाते 8 वर्षाची मुलगी आहे पहा खंडेराव मल्हाररावांचा मुलगा आहे तो मल्हाररावांच्या सोबत तलवार गाजवतोय सगळीकडे जातोय पण मल्हाररावांनी या मुलीमध्ये काही गुण पाहिले आणि त्यांना लक्षात आलं की ही मुलगी खूप पुढे जाऊ शकते खूप कर्तृत्ववान होऊ शकते आता ताई म्हणाला तसं ते दातृत्व नेतृत्व कर्तृत्व या सगळ्या बाबतीत या मुलीमध्ये काही वेगळेपण आहे आणि या मुलीला त्यांनी वेगवेगळे शिक्षण द्यायला गेले म्हणजे पारंपरिक शिक्षण किंवा विद्यापीठ त्यावेळेला कुठलंही नव्हतं पण या मल्हारराव एक सासरा किंवा एक व्यक्ती ज्या वेळेला एका महिलेच्या पाठीशी उभा राहतो आणि तिला ज्या वेळेला कुठल्या संधी देतो तर काय घडू शकतं मित्रांनो हे या अहिल्या देवीच्या चरित्राकडे पाहिलं तर खरोखर विलक्षण कुठलंही पुस्तकी ज्ञान घेतलेलं नाही पण एक महिला किती विषयात आणि किती मोठा भारत काम करू शकते हे फक्त करून सोडणारे चरित्र आहे आज आपल्याला याची पुस्तिका भास्करबा आणि पूज्य साहेबांकडे आपण आवर्जून ही पुस्तिका वाचा म्हणजे आपल्याला पक्षाने जेव्हा हा 21 तारखेपासून 31 तारखेपर्यंतचा हा जो अभियान राबवायला सांगितलंय ही त्रिशताब्दी राबवायला सांगितली आपल्याला समाजामध्ये जायचंय वेगवेगळे प्रयोग प्रकल्प कार्यक्रम आपल्याला राबवायचे पण हे राबवताना जर मला अहिल्या देवीच कळलेलं नसतील तर मी कार्यक्रम काय करणार आणि अनेक वेळेला असं वाटतं भास्करबा म्हणाले की फोटोसाठी आम्ही कार्यक्रम करतो आम्हाला वरच्या नेत्याला दाखवायचं असतं पण मित्रांनो कार्यक्रम तर करावाच लागणार आहे कार्यक्रमाला वेळही देणार आहे तो कार्यक्रम करताना खरोखर मी काही क्षण काही वेळ देऊन या अहिल्या देवीचं चरित्र समजून घेतलं ते जर माझ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं खरोखर सत्कारने लागणारा वेळ आहे म्हणजे अहिल्यादेवी ज्या वेळेला इथे लग्न होऊन आलेलं आहे खंडेराव तो काळ अतिशय भयानक होता त्यावेळेला स्त्रियांना इतके बंधन होते स्त्रियांनी बाहेर यायचं नाही देवपूजा करायची नाही म्हणजे विधवा स्त्रियांच्या बाबतीत अनेक चुकीचे नियम होते अनेक अंधश्रद्धा होत्या स्त्रियांनी बाहेर येऊ नये अशी पडदा पद्धती होती आणि त्या काळामध्ये मल्हाररावांनी ज्या पद्धतीने अहिल्यादेवींना तयार केलेलं आहे ते खरोखर म्हणजे फक्त होणार आणि विलक्षण असा हा इतिहास निर्माण करणार आहे
म्हणजे ज्या अहिल्यादेवींना आता आपण पुण्यश्लोक राजमाता, निर्मळ गंगा जल अशा नावाने राष्ट्रमाता, लोकमाता पदव्या दिल्या, कोणतंही विद्यापीठ नव्हतं, पण इथल्या जनमानसाने त्यांना आपल्या हृदयामध्ये जे स्थान दिलेलं आहे, जे नावं आज बिरुद आपण त्यांना लावतो, ती कशामुळे लागलेली आहे, तर त्यांनी अलौकिक पद्धतीची केलेली जी कामं आहेत ती भास्कररावांनी खरोखर आपल्यासमोर मांडली आहे. पण त्याच्यातलं आपण जर पहिलं काम त्यांचं बघितलं तर मला एक प्रसंग घेतात, ते मी फार बोलणार नाही, पण त्यातला प्रसंग सांगावासा वाटतो की अहिल्यादेवी त्या सगळ्या प्रशासनाचं म्हणजे मल्हारराव होळकर जे ते पेशव्यांच्यासाठी काम करायचे, ते सरदारकी लढाया करायचे. शिंदे तिकडे ग्वाल्हेरमध्ये आणि इकडे इंदोरमध्ये आपले होळकर आणि धारमध्ये पवार असे हे सगळे पेशव्यांचे सगळे सरदार होते. त्यामुळे मल्हाररावांना कायम स्वारीवर जावं लागायचं आणि मग इकडे कारभार पाहणार कोण, तर त्यांनी आपल्या या सुनेला तयार केलं. तिच्याकडे प्रशासनाचं दप्तराचं काम दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही सगळेच जण खरोखर आज तर त्यातले त्यात सगळे नेतृत्व असलेले मुख्य माणसं आहेत, बरोबर ना? आपलं सगळेजण मंडळ अध्यक्ष किंवा काही ना काही पद असते, आपण समाजामध्ये राहायचंय. आपल्याला 5-50 लोकांना नेतृत्व करणारे तुम्ही मंडळी, पण नेतृत्व कसं असावं हे अहिल्यादेवींनी दाखवलेलं. की ज्या वेळेला ते मल्हारराव स्वारीवर गेलेले आहेत, त्यांच्याकडे तो सगळा दप्तरखाना आलेला आहे आणि त्या दप्तराचा हिशोब ठेवणं, म्हणजे त्यावेळेला जो काही लढाई व्हायची किंवा जो शेतसारा यायचा, काही कर संकलन व्हायचं, त्याच्यातला एक हिस्सा पेशव्यांना जायचा आणि उरलेला हिस्सा आपल्या माळवा प्रांताला ठेवायचा आणि त्याच्यातून आपला राज्यकारभार करायचा. ही अशी त्यावेळेला पद्धत होती. 2 गोष्टी असायच्या, एक असायची संपत्ती आणि एक असायची खाजगी. संपत्ती ही सरकारची असायची की जी पेशव्यांना द्यायची गोळी होती, आणि खाजगी म्हणजे काय, स्वतःची दौलत. आणि अशी दौलत म्हणजे भाजपा पेशव्यांनी अहिल्यादेवींना दिलेली होती, स्वतः मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना दिलेली होती. आणि अशी प्रचंड त्यावेळेला म्हणजे लाखोच्या आकड्यामध्ये ती त्यांची संपत्ती होती. एकदा असंच होतं की दप्तरामध्ये अहिल्याबाई देवी बसलेल्या आहेत आणि एक महिला त्यांच्याकडे आपलं तक्रार घेऊन येते आणि ते सांगत असते की माझे नातेवाईक मला त्रास देत आहेत, माझी खूप संपत्ती आहे, माझी धनदौलत आहे, पण माझ्या सगळे नातेवाईक मागे लागले की आमचा मुलगा दत्तक घे, आमचा मुलगा दत्तक घे, म्हणजे ह्या संपत्तीला वारस होईल. तर म्हणाले पण काय अडचण आहे, त्यावेळेला म्हणजे विधवेला संपत्ती ठेवता येत नव्हती. विवाह झाली की ती संपत्ती सरकार दरबारी जमा व्हायची आणि दत्तक घेणं जरुरी असायचं. तर ती म्हणाली मला यांच्यापैकी कोणताही मुलगा दत्तक घ्यायचा नाहीये. मग म्हणाले तुला कुणाचा मुलगा घ्यायचा आहे, तर म्हणाली मला माझ्या मुलगरीचा मुलगा दत्तक घ्यायचा. अहिल्याबाईने सांगितलं हरकत नाही, तू घेऊ शकतेस. अहिल्याबाईने तिला त्या मुलाला दत्तक घ्यायला परवानगी दिली. त्याला दरबारात बोलून त्याचे राजवस्त्र देऊन त्याला ते आहे वगैरे करून त्याचं स्वागत केलं. पण ते म्हणाले आता माझं नातेवाईकांपासून माझं रक्षण कोण करणार, सगळे भाऊ मला त्रास देतील, त्यांच्यासाठी शिपाई नेमला. पण म्हणजे त्या महिलेला संपत्ती वाचवण्यासाठी तिच्या मनाप्रमाणे दत्तक घेणं, त्याच्यासाठी संरक्षण देणं हे काम तर आता केलं. मुलीने सांगितलं की साहेब हा आपण यांना ही परवानगी दिली, म्हणजे कायदा म्हणून दिली, आपण यांना संरक्षण देतोय, तर हिच्याकडून आपण कर घेतला पाहिजे. अहिल्यादेवीने सांगितलं नाही, आपण तिचा अधिकार आपण दिलेला आहे, अशा दिलेल्या अधिकारासाठीच लाच होईल, असा कर घेण्याची लाच होईल हे अहिल्यादेवीने त्यावेळेला सांगितलं. आणि असा म्हणजे अबलेकडून असे पैसे घेणं किंवा असं आपण जे कर्तव्य करायला पाहिजे सरकार म्हणून त्याचा काही मोबदला जनतेकडून घेणे आपल्याला शोभत नाही. आणि तेव्हापासून विधवांना आपली संपत्ती बाळगण्याचा अधिकार या अहिल्यादेवीने दिलेला आहे. बरोबर म्हणजे त्यावेळेला उमरेची लढाई होते. उमरेर हा जाटांचा तिथला प्रदेश आहे आणि त्या लढाईमध्ये मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवीचे पती खंडेराव हे त्या लढाईला गेलेले असतात.
तो जाट खरं म्हणजे मराठ्यांचा सरदार असतो, त्याला मदत केलेली असते, पण तो नंतर त्याच्यातला कर जो आहे तो त्याला नकार देतो. म्हणून मल्हारराव आपलं सैन्य घेतात, त्या उमेदीच्या किल्ल्याला वेढा घालतात, 1.5 महिना युद्ध चालतं आणि सगळीकडून मारा सुरू असतो. लढाई जिंकण्याच्या ओघात आलेली असते. एका दुपारी खंडेराव तिथून आपल्या तंबूतून बाहेर येतात आणि होळकरांचा झेंडा तिथे त्या युद्धाच्या ठिकाणी जो लावलेला असतो त्याच्याजवळ जात असताना किल्ल्यातून एक दारुगोळा येतो, तो नेमका यांच्या अंगावर पडतो आणि खंडेरावांचा दुःखद अंत होतो. आता हे प्रचंड मोठं दुःख आहे. 30 वर्षाच्या त्यावेळेला अहिल्यादेवी असतील आणि हा मोठा आघात मल्हाररावांवर झालेला आहे. त्या कुबेरला हे सगळं कुटुंब जमलेलं आहे. त्यावेळेला ज्यांचं निधन होतं त्या सगळ्या पत्नी त्या सती जाण्याची प्रथा रूढ प्रथा होती आणि अहिल्यादेवींनी पण त्या सती जाण्याची तयारी केलेली. अतिशय शोभून होतं असं ते वातावरण आहे. पण मल्हारराव अतिशय दूरदृष्टी असलेले हे व्यक्तिमत्व हे सरदार होते. त्यांनी अहिल्यादेवीकडे गेले, त्यांनी सांगितले की अहिल्या तुम्ही सती जाऊ नका, ते राज्य सांभाळायचं असेल त्याला वारसदार कोणी नाही आहे. म्हणाले नाही, माझा त्याच्याशी विवाह झालेला आहे आणि मी प्रथेप्रमाणे गेला पाहिजे. ते म्हणाले प्रथा ही आपण ठरवलेली आहे, आज आम्ही प्रजेसाठी जगायचंय, आज आमचा मुलगा गेलाय, पण आम्ही सांगतोय त्या मल्हाररावांच्या पत्नी गौतमाबाई बायजीबाई त्यांना म्हणायचे. तर बायजीबाई शेवटी मल्हाररावांनी त्यांना वचन दिलं की आज अहिल्या गेली आणि खंडेराव तुम्ही आमच्या समोर आहात, आम्ही तुम्हाला मुलाचा दर्जा देऊ, पूर्ण वारसदार म्हणून तुम्ही या मुलगा म्हणून या सगळ्या आपल्या राज्याच्या प्रमुख तुम्ही असाल, पण तुम्ही या जनतेसाठी जगलं पाहिजे. आणि असं सगळं वचन त्यांना त्यांच्याकडून घेऊन त्यांना सती जाण्यासाठी परावृत्त केलेलं आहे. आणि त्यांनी पण अगदी काळजावर दगड ठेवून या दोघांकडे पाहून या प्रजेकडे पाहून जगण्यासाठीचा निर्णय केला आणि त्यांनी प्रशासन हातात घेतलं. आणि प्रशासनाची अतिशय चांगली घडी त्यांनी बसवली. वयाच्या 8 वर्षापासून मल्हाररावांनी त्यांना सगळ्यामध्ये तयार केलेलं आहे. आणि त्यांना आता आबांनी सांगितलेला जो प्रसंग आहे हे सगळं त्यावेळेला त्यांच्या ताब्यावर त्यांच्याकडे जबाबदारी आली आणि त्यांनी ते सगळं राज्य चालवत असताना त्यांच्याकडे अडचणी यायच्या. त्यांनी ठिकाणी सरदार नेमलेले होते, पण त्या देवस्थानाला जाणारे त्यावेळेला काही प्रवास असायचा, जंगलातून प्रवास असायचा. अनेक पर्यटकांना लुटारू भिल्ल समाजाचे तिथे जे समाज होता जंगलामध्ये ती मंडळी लुटायची. देवदर्शनाला जाता यायचं नाही आणि ह्याच्या सारख्या तक्रारी यायच्या. खरं म्हणजे ही जबाबदारी त्या ठिकठिकाणी जो सुभार दिलेला होता त्या सरदारांची होती. ज्या वेळेला अहिल्यादेवींना हे कळलं त्याचा राग आला. त्यांनी आपल्या गंगाजी पंत म्हणून जे त्यांचे दिवाणजी होते त्यांना बोलवलं की असं का होतंय, आपण सरदार नेमलेले आणि मग हे काय करताय. त्यावेळेस त्यांनी मान खाली घातली आणि सांगितलं की राणीसाहेब हे सरदार हे भिल्ल जे आहेत त्यांचे प्रमुख या सरदारांना लाच देतात आणि म्हणून हे लुटतायत. बिघड होत. त्यांनी ताबडतोब एक पत्र लिहिलं, सगळ्या सरदारांना ताकीद दिली की याच्यानंतर कुठल्याही वाटसरूला कुठल्याही तीर्थस्थळावर जाणाऱ्याला जर लुटलं तर ती रक्कम या सरदारांनी भरावी लागेल, जी सरकारमध्ये त्यांनी जमा करावी लागेल, त्याच्याकडून वसूल केली जाईल अशी ती कडक ताकीद दिली. एवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांनी आता जो प्रसंग सांगितला की त्यांची मुलगी जी आहे त्यावेळेला स्वतः यांचं लग्न केव्हा झालं होतं अहिल्यादेवींचं किती वर्षी 8व्या वर्षी त्यांना मुलगा होता माधवराव, तोही अकाली लवकर वारलेला आहे. आणि एक मुलगी आहे मुक्ताबाई. मुक्ताबाईचं वय किती झालेलं आहे 8व्या वर्ष. स्वतः 8व्या वर्षी ज्यांचं लग्न झालंय काळ काही बदललेला नाहीये, पण आपल्या मुलीचं 18 वर्षापर्यंत लग्न होलेलं नाही. आज आपण 18 वर्ष म्हणजे त्याला मॅच्युअर झाला असं म्हणतो. त्या 18व्या वर्षी आता उपवर झालेली आपली मुलगी आणि आपली पूर्वी भारतीय संस्कृती होती बघा की आपल्याला कर्तव्यवान जावई शोधायचं असेल तर त्यावेळेला विवाह केला जायचा. तो
स्वयंवर विवाह केला जायचा आणि त्याच्यामध्ये असं चॅलेंज घेणारे किंवा आवाज स्वीकारणाऱ्या तरुणांना बोलवलं जायचं, त्यांच्याकडे क्षमता सिद्ध केल्या जायच्या आणि मग त्याच्यातून जावई शोधायचा, अशी आपली भारतीय संस्कृती होती. तिचं स्मरण करून अहिल्यादेवींनी या क्षणाला हे जाहीर केलं की हे जे काही भिल्ल या दरोडेखोर यांना लुटतायत, समाजाला त्रास देत आहेत, यांचा बंदोबस्त करणारा शूरवीर तरुण कोणी असेल तर त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न व्हावं. आणि त्याच्यातून आपण ते सांगितलं तसा एक युवक समोर येतो, तो हे आव्हान स्वीकारतो, त्याला लागणारी मदत सैन्य सोबत केलं जातं आणि तो या मोहिमेवर जाऊन त्यावेळेला दरबाराच्या भिल्लांच्या प्रमुखांना पकडून आणतो. हे सगळे भिल्ल मान खालीवर उभे आहेत. सगळ्या दरबाराला चिंता आहे की आता हे तर स्वयंवर होणार आहे, याची जात माहित नाही, याचा नातेवाईक माहित नाही, संबंध माहित नाही आणि अशा या मुलाला अहिल्यादेवी मुलगी कशी देणार. तर त्यावेळेला शिक्षण नाही, कौशल्य नाही, त्याच्यामुळे आमचं पोट भरेल असं आमच्याकडे कोणतं कळा नाही, आम्ही पोट कसं भरायचं. कल्पना करा, आज आपलं कौशल्य विकास आपल्या पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जे केलेलं आहे ते त्या अहिल्याबाईंची प्रेरणा आपण घेतलेली आहे की त्यांच्याकडे काही नाही, त्यांनी उदरनिर्वाह करायचा कसा हे ज्या वेळेला ते सांगतायत त्यावेळेला आता सगळ्या दरबाराला वाटतं की आता ह्या सगळ्या भिल्लांना देहदंड किंवा काहीतरी मोठी शिक्षा या अहिल्यादेवी करतील आणि असं काहीतरी होईल. पण होतं उलट. अहिल्यादेवी त्या भिल्लांना जबाबदारी काय देतात मित्रांनो, की त्यांना सांगतात की आता जे वाट सुरू तुमच्या जन्मातून जाणार आहे, जे तीर्थ स्नानासाठी जाणार आहे, धर्माच्या दर्शनासाठी जाणार आहे, त्यांचे वाट सुरू, त्यांचे सहाय्यक म्हणून तुम्ही काम करायचं आणि त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल. म्हणजे बघा, रोजगार निर्मिती आणि त्यांना पैसे मिळवून देण्याचं साधन त्यांना कुठलंही शासन न करता ही घोषणा ज्या वेळेस ते करतायत त्या भिल्लांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात की आम्हाला जिथे दंड होईल, शासन होईल, तिथे आमच्या हाताला रोजगार दिलेला आहे आणि भिलकवडी नावाचा कर त्यावेळेला वसूल करायला सुरुवात केली. म्हणजे 8 वर्षाची मुलगी ज्या घरात गेलेली आहे तिची दूरदृष्टी आहे की त्या समाजाला आपल्यापासून सोडून जमणार नाही, त्यांना आपल्या प्रभार आणावा लागेल, त्यांच्या हाताला काम द्यावं लागेल आणि त्यांना नायक नावाची पदवी दिली. भिल्लांचे जे प्रमुख होते त्यांना नायक पदवी दिलेली आणि आता हे या वाटसरूच मदत करायला लागले. त्याला कुठे जायचं असेल तर तिथे सोबत यायला लागले, नदी ओलांडायची असेल तर नावा द्यायला लागले. असं सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेला तो यशवंतराव धनसे जो आहे त्याला त्याच्या घरच्यांना बोलावलं जातं, त्याची जात पात नातेवाईक काही न विचारता त्याचं लग्न अहिल्यादेवी आपल्या मुक्ताबाई या मुलीची 18 वर्षाच्या मुलीशी लावून देतात. त्या काळातली अजून एक वाईट परंपरा सांगतो की विधवा महिलेला पूजा किंवा पूजा धार्मिक विधी करता येत नव्हता, पण अहिल्यादेवी या लग्नामध्ये सगळा लग्नाचा विधी करून कन्यादान करून एक मोठा क्रांतिकारक निर्णय, क्रांतिकारक संदेश त्यांनी समाजाला दिला. व्यसनांचं प्रमाण त्यावेळेला खूप होतं, व्यसनांमुळे सगळीकडे अराजकता होती, त्याच्यामुळे अनेक जणांच्या तक्रारी, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना अहिल्यादेवींनी पाहिले आणि त्यांच्या राज्यामध्ये दारूबंदीचा कायदा त्यांनी केला. एकदा ब्राह्मण असेच अहिल्यादेवींना भेटायला आले, त्यांना विचारलं काय म्हणणं तुमचं. ते म्हणाले आमच्या मुलीचं लग्न करायचंय. म्हणाले महाराज अडचण काय आहे की आम्ही हुंडा देऊ शकत नाही. हुंडा समोरच्याला सांगितलं की नको घेऊन नाही, पण हुंड्याची प्रथा आहे, तो दिला पाहिजे, ही मानसिकता त्यावेळेला होती. आणि त्यावेळेला अहिल्यादेवींनी हुंडाबंदीचा कायदा केलाय आणि कुणालाही हुंडा देणं हा जसा गुन्हा आहे तसा ज्यांनी घेतला त्याला पण दंड आकारणं ही तरतूद आपल्या काळात त्यावेळेला 250-300 वर्षांपूर्वी
की अहिल्यादेवीकडून जो मोठे परंपरा, ही वाईट परंपरा त्यांनी खंडित केलेली आहे. म्हणजे हे सगळं चालू असताना अहिल्यादेवीने काही सहज आपलं राज्य चालवता आलं किंवा ते सुखासुखी करता आलं असं होतं का? असं नव्हतं. कमी वयामध्ये पती आपला खंडेराव गेलेला आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपला एकुलता एक मुलगा मालेराव आजाराने गेलेला आहे. आपला जावई महामारीच्या रोगामध्ये गेलेला आहे. मुलगी त्याच्यासोबत गेलेली आहे. हे सुरू असताना कमीत काय तर आपल्यासोबत जे असलेले सरदार होते, घराणेशाही किंवा बहुमती, हे आपल्या सगळ्या देशाला एक लागलेली कीड होती. तसंच तुकोजी म्हणून त्याचा मल्हाररावांचा दत्तक पुत्र होता. तो खरं म्हणजे सगळं यांचं सैन्य शस्त्र हे सगळं सांभाळायचं. पण त्याच्याही मनात लक्षात आले की आता हे सगळेच जण केलेले आहेत. मल्हारराव सुद्धा मधल्या काळामध्ये केलेले आहेत आणि एकटी स्त्री उठलेली आहे आणि हे सगळे दुःख त्यांचं काम सुरू आहे. त्यावेळेला या तुकोजीने इकडे माधवराव पेशवे, नाना फडणवीसांच्या नंतर पुण्यामध्ये राघोबा दादांना पेशवा व्हायचं होतं. पण त्यांना न होता माधवरावांना पेशवेपद दिलं गेलं आणि ते राघोबा दादांना सहन होत नव्हतं. आणि या पेशव्यांची सत्ता कोणाच्या ताब्यात जोरावर चालत होती तर शिंदे, होळकर आणि पवार यांच्या, ही यांची शक्ती होती. आणि मग हा तुकोजी त्या राघोबा दादांना जाऊन भेटतो आणि तो सांगतो की आता या होळकर घराण्याला तर कोणी पुरुष उरलेला नाही घरामध्ये आणि ही सत्ता जर आपण ताब्यात घेतली तर तुम्ही या माधवराव पेशव्यांना बाजूला करून पेशवे होऊ शकता. आणि राघोबा दादाही ते पटलं की त्यासाठी मुळावर गाव घालायचं आहे. म्हणून राघोबा दादा त्या शिप्रा नदीवर सगळं सैन्य घेऊन निघालेले. पण बघा त्या काळामध्ये अहिल्यादेवी म्हणजे त्यांनी अगदी रणांगणावर जाऊन ते घोडचे युद्ध सुद्धा केलेले आहे. आपण जर आपल्या चित्र बघायला पाहिजे तर तुम्हाला कळेल की घोडचा एक किल्ला आहे आणि त्याच्यामध्ये तो एक जाट राजा होता सूरजमल नावाचा आणि तोही आपल्या मराठ्यांचा मांडलिक होता. पण तो ऐकत नव्हता. त्यावेळेला स्वतः मल्हारराव होळकर मोहिमेवर असताना अहिल्यादेवी सैन्य घेऊन गेल्या आणि त्यांनी सैन्य घेऊन त्यांनी आता तोफा लावल्या आणि त्या किल्ल्यावर हल्ला करायचा आहे. तर तो सूरजमलनी पांढरा झेंडा घेऊन तो बाहेर येतोय, तो समर्पण करतो आणि किल्ला ताब्यात देतो. म्हणजे इतकी रणांगणावर जाणारी आमची वीरांगना अहिल्यादेवी इतकी शूरवीर होती. तिचं मुद्दा हे खातं अतिशय प्रगल्भ आणि जबरदस्त होतं. आणि त्या कुठल्यानी निरोप आलेला आहे की राघोबा दादा तुकोजी त्यांना मिळालेला आहे आणि आपल्यावर चाल करून येत आहे. हे कळताच अहिल्यादेवींनी त्याआधी 5000 महिलांची सशस्त्र अशी सेना तयार केलेली आहे. कल्पना करता काळामध्ये महिलांना तलवार चालवायला शिकवणं, महिलांना चिलखत देणं, त्यांना लढाई करायला दाखवणं, ही दूरदृष्टी त्यावेळेला अहिल्यादेवींनी ठेवलेली होती. पण जोडीला म्हणून त्यांनी आजूबाजूचे मराठा सरदार होते त्यांनी सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून होते. मग शिंदे असतील, पवार असतील, सगळ्यांना पत्र पाठवून त्यांना मदतीला येण्यास सांगितलेलं आहे. आणि राघोबा दादा तिकडच्या शिप्रा नदीच्या पलीकडे आलेले तिकडून आता लढाई सुरू होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला त्यांनी राघोबा दादांना एक पत्र लिहिलेलं आहे. चाणक्य नीती किंवा व्यवहार कुशलता कशी असते त्या पत्रात त्या लिहितात की राघोबा दादा तलवार चालवायची वेळ आली, लढाईची वेळ आली तर नेतृत्व ही महिला अहिल्यादेवी करेल. मी आघाडीवर असेल आणि जर मी हरले तर हे जग मला काही म्हणणार नाही कारण मी महिला आहे. पण तुमचा जर पराभव झाला तर हे जग तुमच्याकडून हसेल की एका महिलेकडून तुम्ही हरला. एवढ्या पत्राचा त्याच्यातली फार त्या राघोबा दादाला लक्षात आले की हे सोपं नाहीये त्यांच्याशी लढणं. आणि राघोबा दादा त्याच्यावर मकलाशी करतात आणि त्यांना निरोप पाठवतात की नाही आम्हाला लढाई करायची नाही, तुमचा पुत्र मालेराव वारलाय म्हणून आम्हाला सांत्वना देण्यासाठी भेट घ्यायला यायचंय. उत्तर देतात की जर सांत्वनच द्यायला यायचं असेल तर मोजक्या 4 सैन्यासह यावं. तुम्ही जर सैन्य घेऊन आला तर आमची तलवार तुमची वाट पाहिजे. म्हणजे इतकं करारीपणाने उत्तर देणं आणि त्यांच्या जबाब देणं हे अहिल्यादेवींनी करताना त्या घसरलेल्या नाही. मित्रांनो, माळवा प्रांत अगदी थोडासा प्रांत आहे. मी म्हणालो तसं
मल्हारराव गेले, बाईजीबाई गेल्या. बाईजीबाईंना म्हणजे त्यावेळेला आपल्या उत्पन्नातला 4था हिस्सा महिलांना संपत्ती म्हणून वैयक्तिक दिलेला असायचा. अशी लाखो रुपयांची संपत्ती ही अहिल्यादेवींना आलेली होती. आणि अहिल्यादेवींना ही संपत्ती असताना त्यांनी एक दिवशी 4 ब्राह्मण बोलवले, तर संपत्ती समोर ठेवली, त्याची विधी केला आणि तुळशी पत्र घेऊन त्या संपत्तीवर सोडलेलं आहे की माझी वैयक्तिक खाजगी संपत्ती नाही, ही जी काही संपत्ती आहे ती सगळी माझी या माझ्या जनतेसाठी देते, मी माझ्या प्रजेसाठी देते. आणि त्यांनी त्या दिवसापासून पांढरी वस्त्र धारण केली आहे. इथोर गैरसोयीचा असल्यामुळे त्यांनी महेश्वर नावाचं नर्मदेच्या तीरावर एक छोटं गाव आहे, तिथे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या त्या निस्सिम भक्त आहेत, त्या गावामध्ये त्यांनी आपली राजधानी तिथे स्थलांतरित केली. आणि या सगळ्या संपत्तीतून आपले 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि प्रचंड असे मंदिर, म्हणजे भारतातले मंदिर, म्हणजे आपला कृष्णेश्वर असेल, पंढरपूर असेल, पैठण असेल, या कन्याकुमारी पासून तर काशीपर्यंत सगळ्या मंदिरांवर त्यांनी त्याचं पुनर्जीवन करणं, त्याचं बांधकाम करणं, घाट बांधणं. म्हणजे रस्त्याने जायला पाणी प्यायला नसायचं, विहीर आहे पण विहीर जाणार कसा, तर पायऱ्यांनी उतरून वाट सुरू जाऊन हाताने पाणी पिलं पाहिजे म्हणून पायऱ्यांच्या विहिरी हे दूरदृष्टी ठेवून त्यांनी सुरू केलेले आहेत. 30-40 फुटावर पाणी लागणाऱ्या बारवा, आम्ही बारवांचं पुनर्जीवन समाजनगरामध्ये आमची जलदूत खूप करते. या बारवा म्हणजे अलौकिक वास्तुशास्त्राचा नमुना आहे मित्रांनो. आज तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आली, तुम्ही हुशार झालेले, सायन्स आहे, पण तुम्ही आज 300 फुटापासून 800 फुटापर्यंत दाबा बोरवेल करता, पाणी लागायची गॅरंटी का नाहीये. पण बारव म्हणजे 12 महिने पाणी देणारी विहीर. आणि किती खोली असते तिची, सगळ्यांच्या गावामध्ये असते 30 ते 40 फुटाच्या पेक्षा जास्त खोल नाहीये. पण त्याचं ज्ञान आमच्या त्यावेळेच्या मंडळीत नव्हतं. अशा बारवांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. खायला रस्त्याने जाताना वाट सोडून काय हॉटेल वगैरे नव्हत्या, मोठमोठं पर्यटन किंवा तीर्थस्थळाला जायचं त्यावेळेला त्यांना धर्मशाळा आहे किंवा नरसंहार केलेला आहे. अनेक बादशाहांनी नरसंहार केल्यानंतर राहायचं कुठे, त्यावेळेला धर्मशाळांची गरज होती. त्या धर्मशाळा, घाट असं प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. भिल्ल जे मी तुम्हाला सांगितले, त्यांना जमीन त्यांनी दिलेली आहे आणि जमीन देताना त्यांनी सांगितलंय की 21 झाडं त्यात लावायची, 9 झाडं तुम्हाला आणि 12 झाडं उत्पन्न सरकारला जमा करायचंय. असं सगळ्या व्यवस्था त्यांनी केलेल्या आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे तुम्ही जर त्या गुगलवर गेला आणि एक नकाशा जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल भारताच्या 4ही दिशांना जेवढी मंदिरं, जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी माळव्याची ही आमची वीर माता, लोक माता, राष्ट्रमाता आपला निधी त्या सोबती सुंदराला लावते. म्हणजे काशीचं जे मंदिर आहे ते ज्यावेळेस ते पाडल्या गेलं, उद्ध्वस्त केलं बादशाहांनी, त्याच्या बाजूला ते मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. गोरबंद काव्य त्यावेळेचे मोठे कवी होते आणि त्यांनी आले की तुम्ही ते मंदिराचं पुनर्जीवन करण्याच्या बाजूला का बांधलं. त्यावेळेला सांगितलं की माझा हा हिंदू बांधव होतो ना, हा सहिष्णू आहे, खूप सहनशील आहे, त्याला लवकर आपला धर्म लक्षात येत नाही, पण त्याला त्याच्या हृदयाला टोचली व्हावी की माझं मंदिर कोणी ह्या यवनांनी पाडलेले म्हणून ती खूप तशीच ठेवते आणि बाजूला नवीन मंदिर बांधते. आज आमचं अयोध्येचं राम मंदिर आमच्या पंतप्रधानांनी, आमच्या विचारांनी जे निर्माण झालेलं आहे याचं प्रेरणा आमची ही अहिल्यादेवी. काश्मीर मुक्ती ही आमची अहिल्यादेवी, आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्रिपल तलाक हे आमचे हे वीर पुरुष आहेत. या सगळ्या प्रेरणा घेऊन आज आमची कोणतीही योजना आहे, मग आमच्या महिलांना 6,000 रुपये, सिनियर सिटीजनना 12,000 रुपये, हे सगळं जे काही आम्ही देण्याचं जे काम आहे किंवा आमच्या 18 पगड जातींना किमान कौशल्यातून देणाऱ्या योजना आहे, ह्या सगळ्या प्रेरणा आम्ही इथून घेतलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेला महेश्वरी छोटे गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांनी एक घोंगड्या नावाचा एक धनगर आहे, त्याला बोलून घेतलं, तो घोंगड्या जागा करायचा आणि त्याला त्यांनी रेशीम दिलं, त्याला भांडवल दिलं आणि त्याला त्याच्यामध्ये रेशमाची वस्त्र, धोतर हे विणायला लावलं
आणि मग अनेक विकत निघाले आणि आज तिथे हरेश्वर नावाची साडी ही सगळी सुप्रसिद्ध अशी साडी आज तिथे बनवल्या जाते. त्या कारागिरांना दिलेलं आहे. सोनाराला तिथे बोलवलं, सोन्याच्या मूर्ती आणि दागिने करायला लावलं. आज त्या हरेश्वरचे सोन्या आणि चांदीचे काम करणारे कारागीर आणि त्याची कला ही सगळीकडे प्रसिद्ध आहे. म्हणजे 18 पगड जाती, छोटे 12 बलुतेदार, या सगळ्यांना रोजगार देऊन, तो कलाकार असेल, तो कामगार असेल, या सगळ्यांना पुढे आणलं, त्याचा विकास करणं. दुपारचं जेवण तुम्हाला सांगतो की म्हणजे पांढरे वस्त्र आहे, साधी राहणे, साधा वाडा आहे आणि अशाच जनतेत राहण्यासाठी काय केलं होतं तर दररोज दुपारी 300 लोकांना भोजन आणि ते 300 लोक असायचे. तर शेतकरी, भक्ती, सफाई कामगार, धनगर, 18 पगड जातीचा त्यांच्याकडे याचना करायला येणारा यांच्यासोबत 300 जणांची दुपारची पंगत व्हायची. आपल्या क्षेत्रात असे त्यांनी सगळे अनेक घडले. पण या सामान्य लोकांसोबत जेवायचं आणि त्यांच्याकडून समजून घ्यायचं की राज्यात काय सुरू आहे. प्रशासक व्यवस्था या अहिल्यादेवींनी केलेली आहे. मंडळी खूप मोठे चरित्र आहे. 28 वर्ष त्यांना हे काम करता आलं आणि 13 ऑगस्ट 1795 त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. पण अतिशय दुःखाचे प्रसंग, कटू प्रसंग झेलत जनतेची माता, राष्ट्रमाता, धर्माचं, संस्कृतीचं रक्षण करणारी माता हा विरोध घेऊन त्यांनी जे आपलं आयुष्य घालवलेलं आहे ती तुमच्या माझ्यासाठी खूप प्रेरणा